नमस्कार मंडळी, किशोर कदम ब्लॉग्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज मी आलो आहे लांजा तालुक्यातील खानवली गावात आई श्री नवलादेवीच्या मंदिरात। तुम्ही मंदिर परिसरात प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते ते येथील शांतता। शहरातील धावपळीच्या जीवनापासून दूर हे मंदिर तुम्हाला वेगळाच आनंद देते। कोकणातील मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाशी असलेलं त्यांचं नातं। येथे देवदर्शनाबरोबर तुम्ही निसर्गाचाही आनंद घेऊ शकता। इथे तुम्हाला आध्यात्मिक समाधानाबरोबर मानसिक शांतताही मिळेल। तुम्ही मंदिरातील परिसरात थोडा वेळ बसलात ना, तर पक्ष्यांचा आवाज, झाडांच्या पानांची सळसळ आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते। मंदिर कौलारू असून मंदिराची रचना साधी पण आकर्षक आहे। आता आपण मंदिरात प्रवेश करूया। ही देवी गावची रक्षण करते असून नवसाला पावते अशी या देवीची ओळख आहे। हे प्राचीन मंदिर आहे। काळ बदलला, माणसं बदलली, तरी देवावरचा विश्वास आजही तसाच कायम आहे। आई श्री नवलादेवीवर असणारी ग्रामस्थांची श्रद्धा आजही तितकीच दृढ आहे। काही ठिकाणं अशी असतात जिथे गेल्यानंतर दर्शनच नाही तर मनालाही समाधान मिळतं। त्यापैकीच एक आई श्री नवलादेवीचं हे मंदिर आहे। मंदिरात मनाला स्पर्श करणारी अद्भुत शांतता आहे। ही देवी माझंही ग्रामदैवत आहे। आमच्या आजी आजोबा, आई वडील ज्या श्रद्धेने या देवीसमोर नतमस्तक झाले, तीच परंपरा आजही पुढची पिढी जपत आहे। मीही देवीसमोर नतमस्तक झालो आणि गुरव काकांकडून अजून माहिती घेतली। नवलादेवी आणि ती जुगादेवी जुगादेवी, नवलादेवी, धनीन आणि जुगादेवी। हा, तुमचं नाव काय? तुमचं नाव? शिवा राघो शिवा राघो राघो गुरव गुरव आहेत ना तुम्ही? ही आहे आई श्री नवलादेवी। ही आहे आई धनीन आणि ही आहे आई जुगादेवी। मित्रांनो, या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे, म्हणजे या मंदिराला एका नव्या रूपात आकार घेताना पाहणार आहोत। येणाऱ्या काळात हे मंदिर अधिक भव्य, अधिक सुंदर आणि भाविकांसाठी अधिक सुविधायुक्त होणार आहे। तुम्ही बघू शकता किती भव्य मंदिर तयार होत आहे। हे जुनं मंदिर आहे आणि जुन्या मंदिराच्या मागेच नवीन मंदिर तयार होत आहे। मित्रांनो, कोकणात आलात तर या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।